आणि कर्जत जामखेड एमआयडीसीच्या जागेवरून भाजप आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यामध्ये राजकारण तापले। दोघांमध्ये एमआयडीसीच्या जागेसाठी सुरू असलेल्या सर्वेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। राम शिंदे कुठल्याही जागेवर जातात आणि फोटो काढतात असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावलेला होता। दरम्यान भाजप आमदार राम शिंदे यांनी रोहित पवार यांना जोरदार उत्तर दिले। एमआयडीसी संदर्भात आलेलं पत्र सर्वांसाठी खुलं असून जिथे एमआयडीसीचे सर्व नियम पूर्ण होतील अशी जागा सुचवा असं मी सांगितलं असं राम शिंदे यांनी स्पष्ट केलंय। तर सोबतच आपण कुठेही फोटो काढायला गेलो नाही, माझे कार्यकर्तेच फोटो काढत असल्याचं राम शिंदे यांनी म्हटलंय। सर्वे काय असं आपण एखादी शेती बघतोय बंगला बांधायचा असा सर्वे तो नसतो, तो ड्रोन आणि प्रॉपर ऑफिशियल सर्वे असतो। आणि तुम्ही जे अधिकारी त्यांच्याबरोबर इकडे तिकडे दिसतायत तर त्यांना ऑफिशियल पत्र सुद्धा एमआयडीसी कडनं आलेलं नाही। त्यामुळे फक्त फोटोशॉप करून लोकांना आपलं भासवावं की अरे बाबा मी किती कष्ट करतोय, लोक एवढी खुळी नाहीत, लोकांना कळतं कोण खरं काम करतं आणि कोण नाटक करतं। आम्ही जे ठिकाण निवडलेलं आहे ते 1000 एकराचं 1000 पेक्षा जास्त आहे, त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही। हे नाटक किती दिवस करतात ते बघावं लागेल। त्यांनी जी जागा सुचवताना कधी मीटिंग झालेली सांगितली नाही, कुठली जागा येणार आहे सांगितलं नाही, कुठला सर्वे केला नाही। आणि मग ही जागा नेमकी कुणाची होती? नीरव मोदीसाठी काही बोलणं झालं होतं का? ग्रामपंचायतीने विरोध का केला? हे अनेक प्रश्न, फॉरेस्ट मधली जागा का दाखवली? त्यामुळं हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी देणं आवश्यक आहे। मी तर फोटो काढायला गेलोच नाही तिथे। सर्वेमध्ये आमचे कार्यकर्ते आणि सगळे तालुक्यातले शेतकरी सगळ्यांना ओपन केलं होतं, कुठं जागा असेल तिथे दाखवा। त्यामुळं आता मला वाटतं सगळे सर्वे प्राप्त झाले। आता लवकरच तो अहवाल उद्योग विभागाला पोहोचेल आणि त्याच्यावरती पुढील जी काही कारवाई ती होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।